नमस्कार मंडळी, स्वामी समर्थ. तर नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात हे मस्त रांगोळी सडापासून केली. रांगोळी काढून घेतली, नंतर मग आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर देवाला आंघोळ घालून घेतली आणि मस्त त्यांना टिक्का वगैरे लावून फुलं अर्पण केली. तर अशी मस्त देवाची पूजा करून घेतली, कारण आज होता पहिला दिवस वर्षाचा. मला हेच म्हणणे आहे की सगळ्यांचे वर्ष हे सुख समृद्धीचे जावं, आनंदीचे जावं. गेलेले वर्ष हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही वेगळं शिकवून गेलं आहे. वय काहीही असो, पण प्रत्येकाच्या जीवनाची कथा ही जवळजवळ सारखीच असते. कोणी नात्यामध्ये हरवलं असतं, तर कोणी सगळं काही गमावलं असतं. आयुष्यात कोण कायम सोबत राहत नाही, हेच आपल्या मनाला समजून आपण आयुष्य जगत राहतो. तर अशी ही आयुष्याची रचना आहे. तर आयुष्यावर किती बोललं तरी कमीच आहे. तर इथे मी पूजा वगैरे करून घेतली आणि आरती करून घेतली. नंतर मग मी स्वयंपाक करायला सुरुवात केली. तर आज मला बनवायचं मध्ये पनीरची भाजी आणि हेच बनवायला सुरुवात केली होती. आणि बासुंदी आईने बनवली होती काहीतरी गोड म्हणून, आणि संध्याकाळी मग अनारसे बनवणारच होती आई, म्हणून मग मी पटकन भाजी बनवायला घेतली, कारण भरपूर लेट होऊन गेलो होत बाकीचे काम करता करता. तर इथे मी पटकन भाजी बनवली आणि मग देवाला नैवेद्य घातले पहिले तर, आणि नंतर मग तिला जेवण दिले. तर त्यांनी मस्तपैकी जेवण केले, कारण त्याची तर फेवरेट भाजी होती ही, आणि स्वतःच्या हातांनी जेवण केलं. आज त्याने काही त्रास पण दिला नाही, नाहीतर मग मी नाही जेवत, मला ही भाजी नाही आवडत, असे त्यांचे रोजचे नाटकं राहते. आणि मग नंतर खाली थोडं काम करायला गेली. तर आज पहिला दिवस होता वर्षाचा, म्हणून मस्त दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि थोडं काम करते म्हटलं, पण लेट होऊन गेला होता तर काही काम करण्यात आले नाही काल. आणि रात्री आईने बनवले होते मस्तपैकी अनारसे, आणि मग अनारसे खाऊन आम्ही आमचा दिवस संपवला. तर असा गेला आमचा वर्षाचा पहिला दिवस.